कलमबुसरे और दूसरा रावे। और रायबा देवी के पावन भूमि मतलब रावे इंद्रायणी देवी का आशीर्वाद जिस गांव के ऊपर है वो कलमबुसरे गांव। ऐसे दो गांवों के बीच ये मुकाबला आपको देखने को मिलेगा। हर्ष 11 भवानी फाइटर रावे टीम और दूसरी तरफ कलमबुसरे, ये दो टीमों के बीच ये मुकाबला देखने को मिलेगा। ये मुकाबला काफी हाई वोल्टेज होगा। एक उरम तहसील से बिलोंग करने वाली टीम और दूसरी पेन तहसील से बिलोंग करने वाली टीम। हमारे साथी कमेंटेटर आज स्कॉलर अंपायर के तौर पर निकेत मोकल सर आपको देखेंगे और मुख्य अंपायर के तौर पर हमारे अतीश मात्रे सर। स्ट्राइक सुनील, नॉन स्ट्राइक जय और गेंदबाजी मार के ऊपर गेंदबाज होंगे आशीष। कलमबुसरे के ये गेंदबाज आशीष, देखना होगा किस तरह से गेंदबाजी करेंगे। दो टीमों के बीच मुकाबला, अभी 4 ओवर का मैच। इस 4 ओवर में पहला ओवर इस बार मैंडेटरी पावर प्ले का होगा। इसका मतलब आपको दायरे के बाहर 2 फील्डर देखने को मिलेंगे और सभी फील्डर दायरे के अंदर। हमारे मोहन पाड़िल ग्राम पंचायत कर्मचारी रावे के वो भी आ चुके हैं, उनको भी विनती करना चाहूंगा आइए आप स्टेज के ऊपर। आपका स्वागत है अंपायर अतीश जी मात्रे सर का। यहाँ पे ग्रीन सिग्नल, मुकाबले की शुरुआत हो जाएगी। 3, 2, 1 लेट्स प्ले। पहले गेंद ऑफ स्टंप के बाहर यहाँ पर स्क्वायर ड्राइव किया, गेंद गोली की रफ्तार से बोर्ड लाइन के बाहर आता हुआ सुनील के बल्ले से पहली बार रायबा देवी राबा का डंका बजाने वाला चौका। बाहर यहाँ पे इनविटेशन दिया था, स्वीकार किया। यहाँ पे कट लगने के बाद गोली की रफ्तार से गेंद बाउंड्री के बाद पहला चौका, 4 रन से खाता खुला। अच्छी गेंद फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर इनविटेशन दिया था सुनील पाटिल को। जो सुनील पाटिल जितने अच्छे बल्लेबाज है उतने ही अच्छे डांसर भी है, बहुत अच्छे डांसर है, लेकिन वो अभी क्रिकेट के ऊपर ज्यादा ध्यान दे रही है। एक जमाना था सुनील पाटिल जब किसी भी कंपटीशन में डांस के नाचने जाते थे, सभी गांव उनके साथ जाता था, सभी तहसील की गांव के लोग उनके डांस देखने के लिए जाते थे। वो सुनील पाटिल स्ट्राइक के ऊपर फिर से एक बार कट किया, यहाँ पे गली का फील्डर वहां पे तैनात है, गेंद को रोका जाएगा, 1 रन यहाँ से मुकम्मल किया जाएगा। दूसरे रन की कोशिश, चिते की चाल, बाज की नजर और बाजीराव की तलवार के ऊपर संदेह नहीं करते ना दोस्तों, वैसे दोनों खिलाड़ियों के रन इन बिटवीन द विकेट के ऊपर संदेह नहीं करते। क्या तेज तर्रार रन यहाँ पे लिया सुनील पाटिल और जय ने, काफी अच्छे दोनों बल्लेबाज है। 2 रन यहां से इकट्ठा किए गए, टोटल रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 6 रन बिना कोई लॉस। 3 6 अगर मारेगा बल्लेबाज तो मुद्दू साइड इनकी तरफ से यहां से 2000 रुपए की धनराशि दी जाएगी। रिवर्स अटेम्प्ट किया सुनील पाटिल ने, अतिरिक्त करने की आवश्यकता नहीं। चंदन पाटिल आप बराबर बोल रहे हो, अतिरिक्त करने की आवश्यकता नहीं क्योंकि सीधे बल्ले से रन आ रहे, तो आप वहां से रन बनाइए। कलमबुसरे टीम भी उतनी स्ट्रांग है, उरम तहसील से बिलोंग करने वाली ये टीम है। आज के दिन में पेन इस विभाग में खेलने के लिए आई है, तो उनका भी तहे दिल से स्वागत है। अच्छा ऑन ड्राइव किया, इस बार गेंद जाने काउ कॉर्नर की तरफ, 1 रन यहां से मुकम्मल किया जाएगा। दूसरे रन की कोशिश नहीं की जाएगी। अच्छी गेंद यहाँ पे टिप्पा खाने के बाद निचले स्तर के ऊपर ये गेंद रहती हुई, बल्ले का पेस भी यहाँ पे देखा जाए तो काउ कॉर्नर की तरफ था। अच्छी यहाँ पे कनेक्शन देखने को मिला, जिस तरह से चंदन पाटिल बल्ले से आवाज आई ना, अच्छी धुन, ये धुन देखने को मजा आता है क्योंकि जिस तरह से बल्ले का और गेंद का संपर्क अच्छा होता है तो आपको रन देखने को मिलते हैं। वही रन सुनील के बल्ले से आपको देखने को मिली, बिना कोई विकेट गवाए 7 रन स्कोरबोर्ड के ऊपर। सुनील और जय ये 2 ओपनिंग के बल्लेबाज गेंदबाजी मार के ऊपर और बल्लेबाजी मार के ऊपर, और आशीष 2 गेंदें शेष है इस ओवर की, 4 गेंदें हो चुकी है, सॉरी 1 गेंद शेष है। आखिर की गेंद 1 टू गो, गेंदबाजी मार के ऊपर आशीष कलमबुसरे की स्ट्राइकर गेंदबाज मैंडेटरी पावर प्ले में अच्छी गेंदबाजी करते हुए। ओवर पिच गेंद थी, बल्ले के ऊपर ठीक से नहीं आई, गेंद चली गई विकेट कीपर दस्तानों में, जहां पे संपर्क नहीं वहां पे उत्पत्ति नहीं। इस दौरान पहले ओवर की समाप्ति बिना कोई विकेट गंवाए। यहाँ पे हर्ष भवानी फाइटर राबी टीम का स्कोर है 7 रन। लेंगे छोटा सा ब्रेक, ब्रेक के पार सुनते हैं हम हमारे गोल्डन डीजे का सुमधुर संगीत।
मथुरा में मस्जिद बसती, अगर छत्रपति शिवाजी महाराज न होते तो सबकी सुन्नत होती। तो छत्रपति शिवाजी महाराज को फिर से एक बार अभिवादन किया जाएगा और ले जाऊंगा आपको ब्यूटीफुल क्रिकेट में, जहां पे मुकाबला जारी है। हर्ष 11 भब्बानी फाइटर बनाम कलमुसरे बुद्धू भाई की तरफ से लगातार 3 छक्के लगाने वाले बल्लेबाज को 2000 रुपए की धनराशि। काफी बड़ा मुकाबला, काफी हाई वोल्टेज मुकाबला, दर्शकों से खचाखच भरा हुआ ये स्टेडियम, आज का ये मैदान। पहले ओवर के बाद महज 7 रन स्कोर बोर्ड के ऊपर हर्ष 11 भवानी फाइटर राबी टीम की यहां से स्कोर बना पड़ेगा कलमुसरी टीम के खिलाफ। खराब गेंद ऑफ स्टंप के काफी बार अंपायर को बाजुएं खोलने का मौका दिया, बल्लेबाज को नहीं दिया मौका बाजुएं खोलने का, लेकिन यहां पे अंपायर को बाजुएं खोलने का मौका दिया। अंपायर ने बाजुएं खोली मतलब समझो ये वाइट है, अदरवाइज नो। 1 रन इजाफा हो जाएगा, 8 रन बिना कोई विकेट गवाए। यहां से साझेदारी बनानी पड़ेगी दोनों ही बल्लेबाजों को। सफल करके खेलने की कोशिश, तेज तर्रार गेंद टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई, बॉडी के ऊपर टकराई और पिच के इर्द गिर्द घूमती हुई गेंद 1 रन देखी गई। हर एक छक्के के लिए मुद्दू सर अखबारे इनकी तरफ से 500 रुपए और 3 बैक टू बैक छक्के मारे तो 2000 रुपए की धनराशि दी जाएगी। मुद्दू सर अखबारे काफी बड़ी हस्ती, काफी बड़ा नाम हमारे मुद्दू सर का, और उनकी तरफ से ये धनराशि आपको देखने को मिलेगी। भवानी फाइटर राबी टीम के लिए हर एक छक्के के लिए 500 रुपए, 3 छक्के के लिए बैक टू बैक 2000 रुपए की धनराशि। धन्यवाद मुद्दू सर अखबारे। फिर से एक बार मुकाबले की तरफ रुक करते हैं। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर आपको देखने को मिलेगी, बिना कोई विकेट गवाए 8 रन। अच्छी साझेदारी यहां से बनती हुई और उतनी अच्छी काबिले तारीफ गेंदबाजी होती हुई गेंदबाज आशीष से। नो रन स्कोर बोर्ड के ऊपर। जय स्ट्राइक एंड के ऊपर, नॉन स्ट्राइक में सुनील जो बेहतरीन डांसर भी है और बेहतरीन बल्लेबाज भी है। गेंदबाजी मार्ग के ऊपर रोहन कलमुसरे के दूसरे गेंदबाज। हाफ टैकर की गेंद, बड़ा शॉट खेलने की कोशिश की थी यहां पे गेंद के पीछे फील्डर, लेकिन यहां पे कैच ड्रॉप हुआ। 1 रन मुकम्मल किया, दूसरी की कोशिश की जाएगी, दूसरी भी रन आसानी के साथ पूरी करते हुए दोनों ही बल्लेबाज। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट ये दोनों ही खिलाड़ियों में आपको देखने को मिलेगी। यहां से बड़ा शॉट खेलने की कोशिश की जा रही है, लेकिन कोशिश नाकामयाब हो रही है। गेंदबाज बल्लेबाज को हाथ खोलने का उतना मौका नहीं दे रहा है, लेकिन बल्लेबाज जगह बनाने की कोशिश करके ये शॉट सिलेक्शन कर रहा है। लेकिन अभी 2 रन मिले, इस 2 रन के साथ 11 रन बिना कोई विकेट गवाए। दूसरा ओवर रोशन कलमुसरे की दूसरे गेंदबाज खुद की तरफ से पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर डालते हुए फिर से एक बार बॉडी को टो के माध्यम से टर्न किया था, टिप्पा खाने के बाद तेजी से अंदर की तरफ गेंद आती हुई, बॉडी के ऊपर टकराती हुई और पिच के इर्द गिर्द घूमती हुई गेंद, डॉट गेंद की समाप्ति। एवरी डॉट बॉल प्रेशर क्रिएट्स ऑन द बैट्समैन, ये बल्लेबाज को ध्यान में रखना पड़ेगा। यहां से रन चाहिए। रायबादेवी रावे का ये गांव, हमारे रावे गांव का ये टीम और ये टीम के खिलाड़ी सुनील और जय मैदान के ऊपर उपलब्ध है। उनकी उपलब्धियां यहां से दिखानी पड़ेगी। अभी तक देखा जाए तो सुनील के बल्ले से पहले गेंद को और पहला चौका आया था। बहुत सारे गेंद अभी हो चुके, अभी तक चौका और छक्का देखने को नहीं मिल रहा है। वो चौका छक्का सुनील अदरवाइज जय के बल्ले से देखना चाहते हैं सभी दर्शक। पटकी हुई गेंद इस बार बल्ले का किनारा लेके यहां से विकेट कीपर के हाथ में खतरनाक गेंदबाजी करते हुए रोहन अपने कलमुसरे टीम के लिए पहला ब्रेक थ्रू दिलाया। इस बार गेंदबाज रोहन ने पहला विकेट मैदान से बाहर जाएगा राबी टीम का 11 रनों के ऊपर। पहले विकेट का पतन होता हुआ हर्ष 11 भवानी फाइटर राबी टीम का उतनी तारीफ करना चाहूंगा। मायरा 11 कलमुसरी टीम का जिस तरह से शिकंजा कस लिया है
गेंदबाजी में पहले गेंदबाज आशीष ने अच्छी गेंदबाजी की, उन्होंने 7 रन दिए, विकेट नहीं उनको मिली। उसके बाद रोहन अभी गेंदबाज है, उन्होंने अच्छी गेंदबाजी करते हुए टिप्पा खाने के बाद अंदर बाहर अंदर बाहर। इस बार गेंदबाज की जो गेंद हरकत करी है और बरकत यहाँ पे गेंदबाज को मिलती है, तारीफ के काबिल ये गेंदबाजी मैं तो कहूंगा। मायरा 11 कलबूसरी टीम के दोनों ही गेंदबाजों की। स्ट्राइक एंड के ऊपर नए बल्लेबाज इनएट नंबर 3 आदित्य पाटिल शफल करके खेलने की कोशिश की थी। इस बार बल्ले के ऊपर ठीक से गेंद नहीं आ रही। गेंद के ऊपर आपको नजरें गड़ी रखनी पड़ेगी, तभी जाके आपका शॉट सिलेक्शन अच्छा हो जाएगा। आप हरकत कर रहे हो लेकिन बरकत गेंदबाज को मिल रही है। डॉट गेंद की समाप्ति, ये डॉट बॉल आपको प्रेशर बिल्डअप कर रहा है, आप संकट में आ रहे हो, संकट मोचक बनना पड़ेगा खिलाड़ियों को। फुल टॉस गेंद, इस बार बल्ले का किनारा, भाग्य का सहारा, गेंद आती हुई यहां पे बाउंड्री के बाहर, आता हुआ इस बार बाउंड्री लाइन के बाहर चौका। इस चौकियों के बदौलत हर्ष उल्लास इस बार दर्शकों में देखने को मिल रहा है। रावे के जो चाहिए था, भाग्यशाली रहे, भाग्य का किनारा लिया और ये इस बार चौका मिला बैक ऑफ द स्टंप आदित्य को। इस चौकों के बदौलत टीम का टोटल रन संख्या है स्कोरबोर्ड के ऊपर 15 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर 2 ओवर का खेल अभी तक हो चुका है, 12 गेंदों का अभी तक खेल हो चुका है, 15 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। पहली विकेट यहाँ पे पतन हुआ जय का। यहाँ पे तीसरे पायदान के ऊपर बल्लेबाजी करने आए आदित्य, पहली गेंद डॉट, उसके बाद बल्ले का किनारा लिया, बैक ऑफ द स्टंप, 4 रन मिले। अभी तीसरे गेंदबाज यहाँ पे देखने को मधुर, इस बार मायरा 11 कोलंबस की टीम के ये तीसरे गेंदबाज खुद की तरफ से पहला डालेंगे और टीम की तरफ से तीसरा ओवर डालेंगे। ये मधुर गेंदबाज को भी अच्छी गेंदबाजी करनी पड़ेगी क्योंकि आपके दोनों ही गेंदबाजों ने अच्छी गेंदबाजी की है। जो बेस है वो अच्छा सेट करके दिया, यहाँ से आपको बेस आगे बढ़ाना पड़ेगा, वरना रायबा देवी रावे टीम के जो दोनों बल्लेबाज है आपके ऊपर हावी हो सकते। देखना होगा गेंदबाज बल्लेबाज के ऊपर हावी होता है या बल्लेबाज गेंदबाज के ऊपर हावी होता है। गेंद यहाँ पे देखना, जड़ में गेंदबाजी करते हुए ऑन ड्राइव किया, हेलीकॉप्टर शॉट के माध्यम से इस गेंद को खेला गया। आपको सुनील को यहाँ से रन आउट करना मुमकिन ही नहीं, नामुमकिन है। चीते की चाल, बाज की नजर और बाजीराव की तलवार के ऊपर दोस्तों आप संदेह नहीं कर सकते, वैसे ही सुनील के इस रनों के ऊपर आप संदेह नहीं कर सकते। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों खिलाड़ियों में आपको देखने को मिलेगी। 17 रन यहाँ से देखने को मिलेंगे, 1 विकेट के नुकसान के ऊपर। हर्ष 11 भवानी फाइटर रावे टीम का ये स्कोर है। दूसरी तरफ देखा जाए तो यहाँ पे मायरा 11 कोलंबस टीम अच्छी गेंदबाजी करती हुई, अच्छी फील्डिंग करती हुई, या इस टीम की भी तारीफ करना चाहूंगा, सराहना करना चाहूंगा आशीष गेंदबाज की, रोहन गेंदबाज की। अभी मधुर गेंदबाज पहली गेंद फेंक चुके, 2 रन उनके पहले यहाँ पे गेंद में दे चुके हैं। अभी तक 5 गेंदें फेंकी जानी बाकी है। स्ट्राइक एंड में सुनील पाटिल सफल करके खेलने की कोशिश की थी, टिप्पा खाने के बाद अंदर की तरफ गेंद आई। इस बार कान के लेवल से टर करके गेंद जाने वाली थी लेकिन बल्ले का कुछ तो किनारा लगा, मुहिम सा किनारा लगा। गेंद यहाँ पे देखा जाए तो पिच के इर्द गिर्द घूमती हुई 1 रन यहाँ से सुनील पाटिल को मिलेगा। स्ट्राइक अभी मिलेगी आदित्य पाटिल को और सुनील पाटिल नॉन स्ट्राइक एंड के ऊपर जाएंगे। अच्छी गेंदबाजी मधुर की तारीफ करना चाहूंगा, मधुर की भी, और उतनी तारीफ करना चाहूंगा मायरा 11 कोलंबस के कप्तान की। प्रभाकर नाइक कप्तान है, सरसेनापति, जिस तरह से उन्होंने गेंदबाजों को रोटेशन दिया है ना, काफी यहाँ पे लाजवाब रोटेशन देखने को मिल रहा है गेंदबाजों का। प्रभाकर नाइक कप्तान, सरसेनापति कोलंबस के इस बार सफल करके खेलने की कोशिश और कामयाब हुई। गेंद चली गई है इस बार बैकवर्ड स्क्वायर लेग बोर्ड लेके मस्तक के ऊपर दस्तक देती हुई, बम 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 भोले छक्के के द्वार खोले आया तनतनाता हुआ छक्का।
रायगढ़ जो भूमि है वो क्रिकेट की पंडरी है। इस बार मुद्दू अकवारे सर की ओर से 500 रुपए की धनराशि मिल चुकी है एक छक्के के लिए। मुद्दू अकवारे सर धन्यवाद कहना चाहूंगा, इससे आप धनराशि हमारे बल्लेबाज को दे रही है, हौसला आप बुलंद कर रहे हो हमारे बल्लेबाजों का। तो इस बार अच्छा शॉट कलाइयों का इस्तेमाल किया, शफल करके खेली गई गेंद और हवाई यात्रा के ऊपर सफर करती हुई गेंद आपको नजर आई। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 24 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर यहाँ पे हर्ष 11 भवानी फाइटर रावे टीम की ये स्कोर रन संख्या है। गेंदबाज मधुर थोड़े प्रेशर में हो गए। इस बार रिवर्स अटेम्प्ट करने की कोशिश की थी। ये टेनिस क्रिकेट में ये खराब क्रिकेट चंदन भाई हमें देखने को मिलता है। अगर आप एक बड़ा शॉट खेल रहे हो तो उसके बाद आपका सेकंड का जो शॉट सिलेक्शन होता है वो खराब होता है, आप अतिरिक्त करने की कोशिश कर रहे हो। आपके बल्ले से सीधे रन आ रहे तो क्यों उंगली टेढ़ी करना चाहते हो? इसका मतलब गेंदबाज प्रेशर में, उसका प्रेशर आप रिलीज कर रहे हो, ये ध्यान में रखो इस क्रिकेट में। अच्छी गेंदबाजी मधुर की, कमबैक किया मधुर ने, चाहिए था ये कमबैक, वो कमबैक दिलाया। इस बार देखा जाए टोटल रन संख्या स्कोरबोर्ड के ऊपर 25 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर तीसरी ओवर जारी है। मायरा 11 कोलंबोश्री टीम के गेंदबाज मधुर तीसरी गेंदबाजी करते हुए। हाफ ट्रैकर गेंद ने फिर से एक बार शफल करके खेलने की कोशिश की थी, अच्छी गेंदबाजी। हर्ष 11 भवानी फाइटर के बल्लेबाज वही गलती दोहरा रहे हैं और उतनी अच्छी सटीक लाइन लेन के ऊपर नप्पी तुली गेंदबाजी करते हुए मायरा 11 कोलंबोश्री के गेंदबाज मधुर, उनके पास तजुर्बा कम है, अनुभव कम है, तभी भी रावे के इतने नामचीन बल्लेबाजों को उन्होंने अभी तक रोक के रखा है अच्छी गेंदबाजी करते हुए। सराहना करना चाहूंगा, तारीफ करना चाहूंगा इस गेंदबाज मधुर की। फिर से एक बार शफल करके खेलने की कोशिश, इस बार बैकवर्ड करने में पकड़ा जाएगा, नहीं नहीं, इस बार कैच ड्रॉप हुआ। एक रन यहां से मुकम्मल किया, फील्डर ने गलती की। मधुर गेंदबाज करे तो क्या करे, अगर गेंदबाजी सही साबित होनी चाहिए तो फील्डरों को भी योगदान देना पड़ेगा, यह आपका कर्तव्य है, इसको निभाना पड़ेगा। क्रिकेट एक के दुक्के का खेल नहीं दोस्तों, क्रिकेट 11 खिलाड़ियों को एक साथ खेलना पड़ता है। इस दौरान देखने को मिला तीसरे ओवर की समाप्ति हुई। तीसरे ओवर के बाद टोटल रन संख्या हर्ष 11 भवानी फाइटर टीम की 26 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। आखिर का ओवर मैंडेटरी पावर प्ले का ओवर यहां से शुरू होगा, तब तक के लिए हम शॉर्ट ब्रेक। शिवाजी महाराज के काफी बढ़िया। जहां सब सर झुकते हैं ना भाई, वो मंदिर है। जहां नदी समा जाती है ना, वो समंदर है। जीवन के पटल पे युद्ध बहुत थे, लेकिन मुगलों को साम्राज्य को चारों खाने चित किया उन्हें छत्रपति शिवाजी महाराज गए थे। चलो तो चलते मैदान की तरफ। यहाँ पे आखिरी की ओवर होगी। 3 ओवर में टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 26 रन, 1 विकेट के नुकसान पर। फिर से एक बार सफल किया, गेंद चली पम पम पम, छक्का लगा भाई, तारा राम पम पम आया छक्का। फिर से एक बार मुद्दुसर अखबारी साहब की ओर से 500 रुपए की धनराशि। मुद्दुसर अखबारी साहब धन्यवाद कहना चाहूंगा, काफी बढ़िया प्रेम हम हमारे खिलाड़ियों को दे रहे हो। फिर से एक बार मुद्दुसर अखबारी की तरफ से ये छक्के के लिए 500 रुपए की धनराशि। सुनील पाटिल इस बार
पहले यहां पे मिला आदित्य पाटिल को 500 रुपए की धनराशि। टोटल रन संख्या स्कोर बोर्ड के ऊपर 32 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। इस बार काफी हाई वोल्टेज मुकाबला देखने को मिला है दो टीमों के बीच। फिर से एक बार ऑन ड्राइव किया, गेंद यहां पे डिप मिड विकेट की तरफ तेजी से जाती हुई 1 रन मुकम्मल किया। दूसरे रन की कोशिश की जाएगी, ये दूसरी रन भी पूरी करोगे। सुनील को यहां से आपको रोकना मुमकिन ही नहीं, नामुमकिन है। काफी अच्छी रन इन बिटवीन द विकेट सुनील की है, काफी तेजी से दौड़ते हुए, और यहां पे हर्ष 11 भवानी फाइटर टीम को 2 रन यहां से इकट्ठा करते हुए 34 रन स्कोर बोर्ड के ऊपर आपको यहां से नजर आएंगे। अच्छी रन इन बिटवीन द विकेट और अच्छी साझेदारी। फिर से एक बार शफल करके खेली हुई गेंद, वहां पे फील्डर तैनात, यहां से कैच पकड़ा जाएगा और बड़ा झटका लगता हुआ चारों खाने चित किया सुनील पाटिल को। हर्ष 11 भवानी फाइटर टीम को दूसरा बड़ा झटका लगता हुआ। लेते छोटा सा ब्रेक, ब्रेक के पार सुनते गोल्डन डीजे का सुमधुर संगीत। की तरफ 1 रन मुकम्मल किया जाएगा। दूसरे रन की विशाल पाटिल कोशिश करेंगे, लेकिन इस बार रन आउट के तौर पर आउट होना पड़ेगा विशाल पाटिल को। विशाल पाटिल 1 रन बना के फिर से एक बार पवेलियन कक्ष की तरफ रुख करेंगे। नए बल्लेबाज नीतेश पाटिल मैदान की तरफ जाएंगे। आदित्य पाटिल और नीतेश पाटिल ये दोनों भाई है, ब्रदर है। जिस तरह से अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में आप इंडियन क्रिकेट में यूसुफ पठान और इरफान पठान, ये 2 भाइयों को एक साथ क्रिकेट में खेलते हुए आपको नजर आए, उसी तरह ये भी नीतेश पाटिल और आदित्य पाटिल ये जोड़ी मैदान के ऊपर आपको देखने को मिलेगी। अच्छी यहाँ पे साझेदारी पनपती हुई थी, यहाँ से देखने को मिलेंगे। 34 रन 3 विकेटों के नुकसान के ऊपर आखिर की ये ओवर 35 रन है। 35 रन स्कोर बोर्ड के ऊपर 3 विकेटों के नुकसान के ऊपर हर्ष 11 भवानी फाइटर का ये स्कोर। यहां से सुनील पाटिल की विकेट मैदान से बाहर जाने के बाद थोड़ा सा स्कोर रुकता हुआ। फिर से एक बार ट्राई की थी, 1 बाउंस, गेंद जाएगी बाउंड्री लाइन के बाहर। गेंदबाज ने दिया मौका और बल्लेबाज ने जड़ा। अरे सह्याद्रीनं टेकला तिच्या समोर माथा, असा जगातील सर्वोत्तम राजा याच त्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला आला। असा राजा शिवछत्रपती, असा राजा शिवछत्रपती, असा राजा पुन्हा होने नहीं। त्या राजाला त्रिवार अभिवादन। चलते मैदान की तरफ फिर से एक बार रुक करेंगे। यहाँ पे लोअर फुल टॉस की गेंद लेग ग्लांस करना चाहते थे, लेकिन यहाँ पे लेग गली में पकड़ा जाएगा। कैच आदित्य पाटिल का बल्लेबाजी का खात्मा किया। इस दौरान 4 ओवर की समाप्ति हुई। इस 4 ओवर के बाद टोटल रन संख्या है हर्ष 11 भवानी फाइटर टीम की 39 रन। 39 रन यहाँ पे बना है हर्ष 11 भवानी फाइटर राबे टीम ने 40 रन की आवश्यकता होगी मायरा 11 कोलंबस टीम को। यहाँ से मायरा 11 कोलंबस टीम के बल्लेबाज रन बना सकते, उनको रन बनाने पड़ेंगे और रायबादी यहाँ पे टीम के राबे टीम को यहाँ से रन रोकने पड़ेंगे। ये रन बनेंगे या रोके जाएंगे, आने वाले वक्त में आपको पता चलेगा। मैं लूंगा छोटा सा ब्रेक, हम सुनेंगे गोल्डन डीजे का सुमधुर संगीत।
विभागातील मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची या पेन तालुक्यातील सुप्रसिद्ध स्पर्धा हमरापूर विभाग प्रीमियर लीग अगदीच 2 महिन्यामध्ये येऊ घातलेली आहे। 2, 3, 4, 5 जानेवारीला ही हमरापूर विभाग प्रीमियर लीग पाहायला मिळणार। तत्पूर्वी 10 तारखेला या 10 डिसेंबरला ऑक्शन सोहळा त्याचा संपन्न होणार आहे। अर्थातच खऱ्या अर्थाने या हमरापूर विभाग प्रीमियर लीगनी एक मोठी उंची गाठली आहे। रायगड प्रीमियर लीग असेल त्याच्या धर्तीवर हमरापूर विभाग प्रीमियर लीग झाली आणि आज मात्र एवढं ग्लॅमर निर्माण झालंय की एकदम मोठ्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये आपल्याला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहायला मिळतो, मोठ्या प्रमाणे ग्लॅमर पाहायला मिळतं। डीजे सिस्टीम असेल, मोठमोठ्या ट्रॉफीज असेल, असं भव्य दिव्य आयोजन असलेली मानाची, अभिमानाची स्पर्धा म्हणजेच हमरापूर विभाग प्रीमियर लीग 2025 मध्ये आपण पाहणार आहोत। कारण 2, 3, 4, 5 जानेवारी मध्ये ही स्पर्धा आपल्या भेटीला येतोय। विसरू नका ती तारीख, पाहायला पण विसरू नका YouTube लाईव्हच्या माध्यमातून। आणि तसंच आपल्याला लाईव्ह पाहायचं असेल तर जय गिरोबा देव मैदान जोहे या मैदानावर आपण या तारखेला भेटू शकता आणि हे सामने चित्तथरारक हमरापूर विभाग प्रीमियर लीग 2025 चे पाहू शकता। 3 चेंडूमध्ये जर 3 विकेट घेतल्या भवानी फायटर संघाच्या गोलंदाजानं तर मुद्दूस अखबारे यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। एक सुवर्ण संधी। गोलंदाजी मार्कवर दीक्षित यावेळेला हर्ष 11 भवानी फायटर संघाच्या वतीनं सलामीची जोडी मैदानात आहे। मायरा 11 कलंबुसरे संघाची स्ट्राइक एंडला सुचित, नॉन स्ट्राइक एंडला आशिष। ज्या आशिषने गोलंदाजी केली होती तो आशिष देखील आहे आणि सुचित स्पेशल बॅट्समन म्हणून या मायरा 11 कलंबुसरे संघामध्ये आहे। त्यांच्याकडे देखील क्षमता आहे, कौशल्य आहे आणि या कौशल्य आणि क्षमतेच्या जोरावर आज धाबा त्यांना बनवायचे आहे, तब्बल 40 धाबा। इथे पहिला चेंडू निर्धाव फेकलाय, अर्थात सुचित हा स्ट्राइक एंडवर आहे मायरा 11 कलंबुसरे संघाच्या वतीनं। चांगला चेंडू पण टप्पा मात्र खराब। चेंडू चांगला पण टप्पा खराब, उजव्या अटीच्या बाहेर जाणारा चेंडू। पंच आमचे अतिशय मात्र मॅन फ्रॉम जोहे उत्कृष्ट पंच, त्यांनी मात्र अचूक निर्णय दिला की हा उजव्या अटीचा खूप बाहेर गेला चेंडू, वाईटचा निर्णय दिला, पनिशमेंट दिली। तिथे गोलंदाजाला 1 धावसंख्या इथे आपल्याला धावपटलावर पाहायला मिळेल। 1 धावसंख्येने खातं खोललं गेलं मायरा 11 कलंबुसरे संघाचं। ताकदवर फलंदाज आणि तेवढेच ताकदवर गोलंदाज दोन्ही संघामध्ये आहेत, पण प्रयत्न मात्र इथे दोघांना देखील करावा लागेल आपल्या गावाच्या सन्मानासाठी आणि प्रतिष्ठेसाठी। पण एकदा तो चेंडू टप्पा पडल्यानंतर आतल्या दिशेने येतोय, बॉडीवर मात्र आदलतोय चेंडू आणि चेंडू मात्र जातोय पॉइंटच्या दिशेने। लेग बायच्या स्वरूपामध्ये पंचांनी आम्हाला इथे सिग्नल दिलाय आणि लेग बाय मध्ये दुसरी धावसंख्या मात्र अर्जित करतोय हा मायरा 11 कलंबुसरे संघ। चांगली गोलंदाजी आणि चांगलं क्रिकेट, ब्युटिफुल आणि कलरफुल मी सातत्याने म्हणत असतो, कारण एक जर्सीमध्ये हर्ष 11 भवानी फायटरचा हा संघ मैदानावर उतरलाय आणि अर्थातच मायरा 11 कलंबुसरे संघाची विद्यमान जोडी मैदानावर आहे। 18 नंबरच्या जर्सीमध्ये आशिष या आपण फलंदाजाला पाहतोय। कर्णधारानं दिलेली भूमिका ती मात्र बजावण्यासाठी स्ट्रायकर फलंदाज दोन्ही देखील आलेत। इथून चांगली सुरुवात पाहिजे दोन्ही फलंदाजांकडून, ही अपेक्षा असेल कर्णधाराला। प्रभाकर नाईक स्वतः सरसेनापती कर्णधार आहेत मायरा 11 कलंबुसरे संघाची, त्यांनी मात्र या जोडीला निवडलं। विध्वंसक जोडी म्हणून ही प्रसिद्ध आहे उरण तालुक्यामध्ये या कलंबुसरे गावाची। याला मोठा फटका समोरच्या दिशेनं, हाय हँडसम हॅलो टाटा बाय बाय करत गेलेला हा समोरच्या दिशेनं क्रिकेटिंग फटका केलाय। 4 धावसंख्येसाठी फलंदाज आहे आशिषाच्या बॅटमधून निघतो हा चौकार। विश्वामध्ये वंदनीय झालं असे राजा शिवछत्रपती
आणि त्यांचं हे मैदान त्यांच्या नावानं हा मैदान आहे आणि या मैदानावर रंगला आहे मैरा 11 कलमुस्रे विपक्ष हर्ष 11 भवानी फायटर राबी या दोन संघामधील आपण सामना पाहतोय। पहिला हा मोठा फटका आशिषाच्या बॅटमधून चौकाराला पाठवला गेलेला आणि हीच खेळी पाहिजे। मॅन्डेटरी पॉवर प्ले ऑन आहे आणि मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या बाहेरच्या दिशेने पाहिले दोन क्षेत्ररक्षक बाहेर आहेत, एक लॉंग ऑफ आणि एक काऊ कॉर्नर। याला मात्र पॉइंटच्या डोक्यावरून अप्रतिम देखना फटका, जोरकस फटका, चेंडू जाईल सीमा रेषा लगत 4 धावसंख्येसाठी फलंदाज आहे पुन्हा एकदा आशिष बॅक टू बॅक 2 चौकार। शुद्ध फटकेबाज सध्या तरी आपण घडीला पाहतोय, चेंडू येईल त्या पद्धतीने हा खेळतोय आणि एक बेसिक प्रिन्सिपल आहे क्रिकेटचा। मगाचा चेंडू समोरच्या दिशेने आला, समोर मारला, आता आपण पाहिलं ऑफस्टंपच्या बाहेर होता, पॉइंटच्या डोक्यावरून मारला। एक तंत्रशुद्ध फटकेबाज सध्या तरी आपण ऑन स्क्रीन समर्थ लाईव्ह या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून घर बसल्या पाहू शकताय आणि इथे प्रेक्षक देखील आज भरपूर प्रमाणात आहे। त्या सर्व रसिक प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय आमचे मुख्य आयोजक करण भाई यांच्या माध्यमातून। या बिल्ला चेंडू समोरच्या दिशेने होता, उचली घेतली आणि चेंडू मात्र इथे काय घडतंय बिघडतंय मैदानावर, तर इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये आशिष मैदानाच्या बाहेर जातोय। पंचांनी मात्र सांगितलं की हा मात्र पॉपिंग क्रीजच्या बाहेर होता, अचूक हेरलं गेलं आणि इथून मात्र पंचांचं बोट अवकाशाकडे रनआउटच्या माध्यमातून आशिष फलंदाज मैदानाच्या बाहेर असेल। पहिला विकेट उपस्थितीच ही दाखवतोय की करण भाई आपली ही स्पर्धा किती यशस्वी आहे। आजचा हा मंगळवारचा दिवस, अजिबात रविवार पहिला सुट्टीचा दिवस त्या दिवशी नाही, पण आज मंगळवारच्या दिवसामध्ये ही प्रचंड अशी गर्दी दाखवून देतोय की आज आपली ही जिगर ट्रॉफी 2024 ची जी स्पर्धा आहे किती यशस्वी आहे। पुन्हा एकदा मैदानावर काय घडतंय बिघडतंय आणि जे काही घडलंय त्याचं पूर्णपणे समालोचन आपल्यापर्यंत मी पोहोचवतोय। धावपटलावर धावा आता आहेत 10। आशिष जो बॅक टू बॅक 2 चौकार झाले, एक समोरच्या दिशेने आणि एक डीप पॉइंटच्या दिशेने, एक महत्त्वाची विकेट हर्ष 11 भवानी फायटर संघाला जी पाहिजे होती ती मिळाली। आता मात्र सर्व जबाबदारी सुचित आणि येणारा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाज आहे प्रणय याच्यावर असणार आहे। प्रणय आणि सुचित त्यांना मात्र इथून डाव सावरावा लागेल। कलमुस्रे संघ काहीसा अडचणीत आहे, अडचणीवरून आपल्याला मात्र मात करावी लागेल। संकट मात्र आयुष्यामध्ये येत असतात, त्या संकटांवर मात्र तुटून पडावं लागेल। तो प्रयत्न मात्र सध्याच्या घडीला सुचित आणि प्रणय या दोघांना देखील मायरा 11 कलमुस्रे आपल्या संघासाठी केला जाईल। ग्रामीण क्रिकेट गावाच्या सन्मानासाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी खेळला जाणारा मित्रांनो हा खेळ, आणि तोच खेळ करताना एकीकडे हर्ष 11 भवानी फायटर राबी संघ, दुसरीकडे मायरा 11 कलमुस्रे संघ। पहिलं षटक प्रगती पथकावर असताना 10 धावसंख्या धावपटलावर 1 विकेटच्या मोबदल्यात काही चेंडू शिल्लक असतील। दीक्षित याच्या षटकातील मॅन्डेटरी पॉवर प्ले संपण्याच्या मार्गावर असताना हा षटक फेकला जातोय। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, संपर्क व्यवस्थित झाला नाही, तिथे चेंडू खाली क्षेत्ररक्षक पकडला जाईल, झेळ आणि संपला जाईल प्रणय याचा खेळ। विकेट नंबर 2 इथे मात्र धावपटलावर धावा आहेत 10।
पहिलं षटक संपलं. 10 धावा धावपटलावर. अगदीच आपण पाहतोय आपल्या समालोचन कक्षाच्या डाव्या साईडला धैर्येश्वर डोलवी ज्यांच्या माध्यमातून मागच्या आठवड्यामध्ये ज्या टुर्नामेंटचं आयोजन केलं होतं तो संघ आयोजक संघ आता मात्र एक टुर्नामेंटमध्ये आपण या ट्रॉफी जिंकण्याच्या उद्दिष्टानं मैदानात उतरेल. आयोजक संघ मात्र आता एक संघ म्हणून खेळणार आहे. त्यांना देखील शुभेच्छा. स्पीडअप करायचं. या सामन्याला खूप उशीर झालाय. आमचे असे ऑफिशियल रेफरी पंच रवी सर मॅन फ्रॉम वडकल हे सांगत आहेत चला जरा स्पीडअप करा विनंती असेल. अतिशय मात्र आपण जरा दखल घ्या. आणि निकेश जिंबोकल 2 विकेट इथे मैदानाच्या बाहेर आहेत. धावपटलावर धावा आहेत 10. पहिलं षटक संपलं. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर आदित्य पाटील. सोहेल तन्वीर पाकिस्तानचा गोलंदाज त्याच्या पद्धतीने त्याची बॉलिंग ॲक्शन असा एक गोलंदाज तेज तर्रार गोलंदाज वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करण्याचा त्याच्याकडे अनुभव असा गोलंदाज आदित्य पाटील मैदानावर आलाय. फिल्डिंग जर आपण पाहिली तर डीप पॉइंट लॉंग ऑन काऊ कॉर्नर डीप मिड विकेट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग दीक्षित तिथे दिसतोय. डीप मिड विकेट जिथे सुनील अशी ही फिल्डिंग सध्या तरी क्षेत्ररक्षकाला आपल्या या क्षेत्ररक्षाच्या व्यूहरचनेमध्ये पकडण्यासाठी लावण्यात आलेली आहे. पुन्हा एकदा कर्णधार बदल करतोय क्षेत्ररक्षणामध्ये स्वतः निखिल कर्णधार आहे. हर्ष 11 भवानी फायटर या संघाचा. स्ट्राईक इनला आता फलंदाज असेल. यावेळेला ऑन ड्राईव्हचा फटका पाहता पाहता चेंडू मात्र हळूहळू चेंडू मात्र डीप मिड विकेटच्या दिशेने जातोय. एक धावसंख्या इथून अर्जित केली गेली. रामनाथ भाई आमचे समर्थक आमचे चाहते जित्याचे त्यांच्याकडून आम्हाला जरा थंडा उपलब्ध झालाय. असे बरेचसे चाहते आमच्या कलेच्या माध्यमातून समालोचनाच्या माध्यमातून आम्ही जोडले. त्याचबरोबर आमचे दुसरे समर्थक चाहते आमचे ब्रदर चंदनबाई किंगमेकर हे देखील मगातपासून आमच्या सोबत बसले आहेत. मॅचचा मनमुराद आनंद घेत आहेत. तसेच आमचे तुम्ही सर्व मायबाप रसिक प्रेक्षक आपलं देखील हृदयाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत करतोय. कारण माझा आवाज आपण इथे ऐकताय युट्यूबच्या माध्यमातून देखील ऐकला जातोय. त्या सर्व क्रीडा रसिक प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत. मॅचकडे बोलूया कारण खूप क्रिटिकल कंडिशनमध्ये सध्या मॅच आहे. प्रत्येक धाव आणि प्रत्येक डॉट चेंडू या सामन्याचं चित्र पलटण्याच्या दृष्टिकोनातून गोलंदाज गोलंदाजी करतोय. हाफ ट्रॅकरचा चेंडू या बेलला मात्र चांगला साऊंड जनरेट झाला. डीप इथे आपण पाहतोय मिड विकेटचं क्षेत्र निवडलं गेलं. पण इथे मात्र पंचांचा अजून कॉल येणं बाकी आहे. 6 धावसंख्या आहेत. अर्थातच अप्रतिम फटका आणि या फटक्यामागे 6 धावसंख्या अर्जित केल्या. अप्रतिम हाफ ट्रॅकरचा चेंडू होता. इथे बॉडीला लोड केलं आणि बॅटचा जो फ्लो असा होता की ज्यावेळेला बॅटवर चेंडू आला चेंडू सरळ इथे डीप मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन गेला. 6 धावसंख्येसाठी एक संजीवनी देणारा हा कलमुसरी संघासाठी मी तर मानेल. कारण थोडीशी निराश झाली होती प्रेक्षक वर्ग. मगातपासून मोठे फटके येत नव्हते. अडचणीमध्ये येत होता आणि अशा परिस्थितीमध्ये हा जो मोठा फटका आहे तो खूप काही सांगून गेलाय. 17 धावसंख्या धावपटलावर आपण पाहतोय. 2 विकेटच्या मोबदल्यात मायरा 11 कलमुसरी संघ अगदी 17 धावसंख्या काढल्या. थोडासा विजयाच्या समीप येत असताना हा कलमुसरी संघ प्रयत्न करतोय. तेवढंच चांगला प्रयत्न राबे संघ देखील करतोय. कलमुसरी संघाचं देखील कौतुक करेल. अगदी दूरवरून प्रवास करून उरण तालुक्यातून या पेनच्या मैदानावर पोहोचलाय. आदित्य पाटील राबे संघाचा गोलंदाज दुसरा गोलंदाज गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू पण आता चेंडू समोरच्या दिशेने होता आणि उचली घेतली. प्रमाणापेक्षा उचली घेतली. चेंडू पडल्यानंतर आतल्या दिशेने आला आणि इथे साऊंड देखील एक जनरेट झाला होता चंदन पाटील मला वाटतं बॅट मधून आणि झेल निसटतोय विजय मोरे. हा यष्टी रक्षक हर्ष 11 भवानी फायटर राबे संघाचा चुकी करतोय. चुकीला मात्र या क्रिकेटमध्ये माफी नसतोय. अर्थातच त्याला संधी मिळालेली आहे. त्या संधीचं किती सोनं करतोय हा फलंदाज मायरा 11 कलमुसरी संघाचा. अभिजित हा स्ट्राईक एंडवर. नॉन स्ट्राईक एंडला प्रणय हे दोघी देखील आपल्या संघाला जिंकवण्याच्या उद्दिष्टाने फलंदाजी करतायत. यावेळेला पुन्हा एकदा यावेळेला आपण मी म्हटलं होतं चुकीला क्रिकेटमध्ये अजिबात माफी नाही. बॅट फिरवली गेली. चेंडूने दिशा पकडली. चेंडू मात्र पुन्हा एकदा डीप मिड विकेट सीमा
हा छत्रपतींचा मावळा आणि या चेंडूवर आल्या 6 धावा. काय अप्रतिम. रैरेश्वराच्या शिवपिंडावर क्षत्रिय रक्ताचा शिवराज्याभिषेक घातला. कणभर मावल्यांना घेऊन मुठभर यवनांचा पराभव करणारा असामान्य योद्धा या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्माला राजा शिवछत्रपती. 23 धावा धावपटलावर आहेत. महत्वाची मॅच, कॅच ड्रॉप, तदनंतरचा आलेला हा मोठा फटका 6 धावसंख्येचा भवानी फायटर राबे संघाला मात्र अडचणीमध्ये आणतोय. अर्थातच चुकीला क्रिकेटमध्ये अजिबात चंदनजी माफी नसतोय. त्याचं उत्तम उदाहरण आपण पाहिलं. ज्या पद्धतीने आपण एखादा सिंह जर आपण जंगलामध्ये त्याच्याशी खेळ केला आणि त्याला जर घायल केलं तर तो मात्र खूप वेगाने आपल्यावर झपाटलेला असतो आणि हल्ला करत असतो. तो हल्ला मात्र या वाघानं केला. या वाघाला मात्र आपण घायल केलाय. हा ट्रॅकरचा चेंडू पुन्हा एकदा टोच्या माध्यमातून बॉडीला टर्न केलं. चेंडू वळवला डीप मिडविकेटच्या दिशेनं. 1 धावसंख्या अर्जित करताना हा फलंदाज अभिजित आणि प्रणय मैदानावर आहे. तग धरून आहेत. मायरा 11 अर्थातच कलबुस्रे संघाला अजिबात हार पत्करणार नाही. लढणार आणि लढणार. हे क्रिकेट सध्याच्या घडीला पाहतोय. अप्रतिम फटका अभिजित. याचे 2 फटके. सन्मानजनक धावसंख्या धावपटलावर 24. 2 विकेटच्या मोबदल्यात मायरा 11 कलबुस्रे संघाची. आदित्य गोलंदाजी मार्कवर. तेज तर्रार वेगावर स्वारून गोलंदाजी करण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आहे. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. गुडलेंड स्पॉटला चेंडू पडतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. सर्वात चांगलं क्षेत्र कुठलं असेल गोलंदाजी करण्यासाठी तर गुडलेंड. आणि तिथेच गुडलेंड स्पॉटवर चेंडू पडला. डॉट चेंडूची समाप्ती झाली. 2 षटकांचा इथून खेळ संपतोय. 2 षटकानंतर 2 विकेटच्या मोबदल्यात 24 धावसंख्या धावपटलावर आहे. मायरा 11 कलबुस्रे या संघाची. घेऊया छोटासा ब्रेक मध्ये ऐकू. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जय. तेज तर्रार हा पण गोलंदाज आहे. पण त्याच्याकडे धावा कमी आहेत वाचवण्यासाठी. कारण धावा आणि चेंडू मधलं चंदनची अंतर आहे फक्त 4चं. 12 चेंडू 16 धावसंख्येची आवश्यकता. रावे की कलबुस्रे कोण जिंकणार प्रश्नचिन्ह. रनअप मध्ये व्यत्यय येतोय जय याचा. आता मात्र हा घायल झालेला वाघ आहे. कारण मगाशी तुम्ही याची झेल सोडली त्यानंतर डीप मिडविकेटच्या दिशेने षटकार पाहिला. अशा वाघाला आपण गोलंदाजी करताय तर जरा सावरून. 12 चेंडू 16 धावा. हाफ ट्रॅकरचा चेंडू पुन्हा एकदा उधलून दिलाय रावे संघाच्या या गोलंदाजीला. आला तसा भिडकावून दिला. हा मात्र दन 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 करत गेला चेंडू डीप मिडविकेटच्या सीमारेषेच्या वरून 6 धावसंख्येसाठी. चुकीला क्रिकेटमध्ये अजिबात माफी नाही. याचं उत्तम उदाहरण म्हणजे अभिजित ने केलेली फलंदाजी. कौतुक करेल अभिजित याचा फलंदाजाचं. यावेळेला मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे. यावेळेला चुकी करणार नाही रावे संघ. कारण ती चुकी 12 धावसंख्येला मागात पडली. 2 षटकार मारले अभिजितनं. कलबुस्रे मध्ये आज चर्चा होणार अभिजित या नावाची. कारण त्यांनी केलेली चांगली खेळी. कौतुक करावं लागलं. प्रशंसा करावं लागेल अभिजित याचं. तो जातोय डगआउट मध्ये आणि धावपटलावर धावा स्थिरावल्या गेलेल्या आहेत त्या 30
आता मात्र येणारे 10 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत 10 धावा. अर्थात आमची लाडकी लेक जुजू ही देखील घर बसल्या ही मॅच पाहते रावे इथे, तर तिचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. प्रत्येक जण रावे असेल कलमुस्रे असेल हे प्रेक्षक वर्ग ऑनलाईनच्या माध्यमातून आमच्या समर्थ लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून ही मॅच घर बसल्या पाहत आहेत. ज्या समर्थ लाईव्ह यूट्यूब चॅनलचे मॅनेजिंग डिरेक्टर आमचे रोशन भाई, मॅन फ्रॉम रसायनी या विभागातील एक सुप्रसिद्ध यूट्यूब स्टार म्हणून त्यांची एक ओळख आहे. त्यांच्या चॅनलला देखील आपण सबस्क्राईब करत राहा, त्यांना देखील भरभरून प्रेम आपण देत राहा. चांगली मॅच, 10 चेंडू 10 धावा. अर्थातच जो तो झेल जर पकडला गेला असता तर आत्ताची परिस्थिती रावे संघाच्या बाजूने मजबूत असती. पण क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. इथे आपण तर्क वितर्क आपले चालत नाही, फक्त बॅट आणि बॉल या दोघांचा खेळ, साम्य हा म्हणजे क्रिकेट आहे. तो क्रिकेट आपण पाहतोय. 10 चेंडू 10 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जय, ज्यांना आता विकेट काढली अभिजित सारख्या एक वाघाची. 2 चेंडू झालेत. 2 चेंडू मध्ये हाफ ट्रॅकरचा चेंडू, यावेळेला मात्र चेंडू पडल्यानंतर आतल्या दिशेने होतोय. शफल करून खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज रोशन याचा, पण हा मनसुबा मात्र हाणून पाडला गेला. ज्या पद्धतीने चेंडू पडला गेला आणि लगेच क्विकली शरीरापर्यंत आला आणि त्याच्यामुळे जो शॉर्ट सिलेक्शन होता मनामध्ये, ते शॉर्ट सिलेक्शन मात्र इथून कुठेतरी मिस झालं आणि निर्धाव चेंडूची सांगता होतोय. कमबॅक करतोय. 9 चेंडू 10 धावसंख्येची आवश्यकता मायरा 11 कलमुस्रे संघाला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. रोशन मात्र बॅक टू बॅक चंदनजी पाटील आपण पाहिलं तर शफल करून खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू पडल्यानंतर आतल्या दिशेने येतोय. इथे मात्र कुठलीही चूक करत नाही गोलंदाज. त्याच्या अचूक टप्प्यावर अगदी नियंत्रण. आता सध्याच्या गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर आता मात्र धावा आणि चेंडू यामधलं अंतर थोडंसं वाढतोय, अधिकचं नाही पण थोडंसं वाढतोय. 8 चेंडू आणि 10 धावांची गरज, जिथे 10 चेंडू 10 धावसंख्येची आवश्यकता होती. बॅक टू बॅक 2 चेंडू इथे निर्धाव फेकले गेले जय या गोलंदाजाकडून. पण एकदा अपटाकरचा चेंडू, यावेळेला मात्र उंची जास्त लांबी कमी, परिणाम स्वरूप हा फलंदाज मात्र इथे रोहन बाद होईल. भाव विना भक्ती, भक्ती विना मुक्ती आणि बल विना शक्ती बोलू नये. बल कमी पडलं, शक्ती एक्झिक्यूट झाली नाही, परिणाम स्वरूपी हा फलंदाज मात्र डगआउट मध्ये जाईल. 4था विकेट मात्र तंबूच्या आश्रयाला जातोय, खेळाडू कक्षामध्ये जातोय. 30 या धावसंख्येवरती पुन्हा एकदा धावा आणि चेंडू मधलं अंतर वाढतोय. जोपर्यंत हा नवीन फलंदाज 22 साइड खेळपट्टीपर्यंत पोहोचतोय तोपर्यंत ऐकूया आमच्या गोल्डन डीजेचा सुमधूर संगीत. ऑन ड्राईव्ह केलाय चेंडू मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेनं. एक धावसंख्या घेतली, दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न आहे. इथे मात्र तो प्रयत्न पूर्ण करताना पंचांकडून लाऊड अपील, पंचांकडे मागणी केली रनआउटची, पंचांनी मागणी फेटाळली कारण फलंदाज मात्र सुरक्षितरित्या बॅटिंग क्रीज पूर्ण करून मात्र पोहोचला होता. 2 धावसंख्या अर्जित केल्या. 3 षटकांचा इथे खेळ संपलाय. 3 षटकानंतर 4 विकेटच्या मोबदल्यात 32 धावसंख्या धावपटलावर आहे मायरा 11 कलमुस्रे या संघाची. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा पाहिजे 8. धावा आणि चेंडूमधलं अंतर फारसं नाही, पण आता मात्र घ्यावं लागेल छोटाशी आपल्याला ब्रेक. ब्रेकमध्ये ऐकूया पुन्हा एकदा आमच्या पेन तालुक्यातील सुप्रसिद्ध डीजे गोल्डन डीजेचा सुमधुर संगीत.
षटक म्हणून ज्या षटकाला संबोधित केलं जातं क्रिकेटमध्ये, तो शेवटचा षटक आहे आणि शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूंचा खेळ झालाय. 18 चेंडूमध्ये 32 धावसंख्या बनवल्यात मायरा 11 कलबुसरी संघानं. हर्ष 11 भवानी फायटर राबे संघाच्या विपक्षामध्ये 6 चेंडू 8 धावसंख्येची गरज. कलबुसरे की राबे हा प्रश्नचिन्ह आहे. कोण जिंकणार याचं उत्तर सध्याच्या 6 चेंडूवर अवलंबून आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे प्रणय, नॉन स्ट्राईकला फलंदाज ऋतिक. ही जोडी मैदानावर आहे. 8 धावसंख्या बनवायच्या आहेत मायरा 11 कलबुसरी संघाला. हाफ ट्रॅकरचा चेंडू, मोठा फटका पहिलाच. तिथे मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. कोणतीही चूक करणार नाही आता, कारण एक चूक महागात पडली, दुसरी चूक महागात नाही पडावी म्हणून हा पकडला गेला झेल आणि संपला गेला. इथून मात्र प्रणय याचा खेळ. विकेट नंबर 5 मैदानाच्या बाहेर. आता मात्र अटी तटीची लढत, उत्कंठा वाढली गेली. 5 चेंडू आत. धावा आणि चेंडू यामधलं जे अंतर आहे ते मात्र अप अँड डाऊन वाढतोय, कमी होतोय. त्या पद्धतीने आमच्या प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके देखील चुकत आहेत. एकीकडे कलबुसऱ्याचे प्रेक्षक, दुसरीकडे राव्याचे प्रेक्षक. दोन्ही प्रेक्षकांना वाटतोय की आपल्या गावचा संघ जिंकावा, पण जिंकेल तोच जो प्रयत्नांची पराकाष्ठा करेल, मेहनत करेल, प्रचंड चांगली मेहनत करेल, चांगला खेळ करेल, तो मात्र इथून जिंकणार. 5 चेंडू 8 धावसंख्येची आवश्यकता. फिल्डिंग मध्ये बदल पाहायला मिळतोय. मैदानावर हालचालींना वेग येतोय, कारण शेवटच्या टप्प्यामध्ये आता इथे ही मॅच आलेली आहे. 5 चेंडू 8 धावसंख्येची गरज. डीप पॉइंट, लॉंग ऑन, लॉंग ऑफ, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, अशा पद्धतीने क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना हर्ष 11 भवानी फायटर राबे संघाच्या कर्णधारानं इथं मात्र ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आखण्यात आलेली आहे. ती मात्र या फलंदाजाला फसवण्यासाठी. फलंदाज आहे साईनाथ. इथे मात्र लेग ग्लान्स केलाय साईनाथ यानं. एक धावसंख्या अर्जित केली, दुसरी धावसंख्येचा प्रयत्न असेल, पण तो प्रयत्न मात्र इथे थांबवला जाईल, कारण तिथे मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवर क्विकली येतोय, थ्रो करतोय. एक धावसंख्या मिळेल. इथे 4 चेंडू आणि 7 धावसंख्येची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर मात्र हृदयाचे ठोके मात्र प्रचंड वेगाने होत आहेत. याचं कारण म्हणजे एकीकडे हर्ष 11 भवानी फायटर राबे संघ, दुसऱ्या बाजूला मायरा 11 कलबुसरे संघ. पेन तालुका की उरण तालुका या 2 तालुक्यांमधले हे संघ. बघूया कोण जिंकतोय सामना. 4 चेंडू 7 धावसंख्येची आवश्यकता. हाफ ट्रॅकरचा चेंडू, बॅटची कडा घेतली, चेंडू मात्र इथे चूक. आता मात्र यष्टीरक्षकानं विजय ओरेनं चूक नाही केली. पकडला गेला झेल आणि संपला गेला खेळ. विकेट नंबर 6 मैदानाच्या बाहेर. साईनाथ अर्थात शिर्डी वही जाते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. ओम साई राम, ओम साई राम, ओम साई राम. सरसेनापती आलाय आता. प्रभाकर नाईक, मायरा 11 कलबुसरे संघाचा सरसेनापती मैदानावर दाखल झालाय. संघ अडचणीत आहे. या अडचणीवर मात करायची असेल तर इथे खंबीर व्हावं लागेल. परिस्थिती गंभीर आहे, पण खंबीर व्हावं लागेल सरसेनापती प्रभाकर नाईक याला. याला बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र गळीमध्ये जातोय. एक धावसंख्या मिळेल. प्रभाकर नाईक स्ट्राईक रोटेट करील. स्ट्राईकवर आता फलंदाज असेल ऋतिक. साईनाथ इथे मात्र स्ट्राईक एंडला येतोय. डोल्बी आणि औरा हे 2 संघामध्ये नाणेफेकीचा कौल झालाय. औरा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. त्यांचा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील. काय आज प्रेक्षकांची तोबा गर्दी. ही एवढी मोठी स्पर्धा आहे आणि या स्पर्धेला मात्र मोठी गर्दी दिसतोय. जे आहेत दर्दी क्रिकेटचे तेच करतात या क्रीडांगणावर गर्दी. ऑफस्टॉपच्या पुन्हा एकदा बाहेर क्विक केली लाईन. या बेलला मात्र क्षेत्ररक्षक तिथे विशाल पाटील कुठलीच चूक करणार नाही. चेंडू अडवला जाईल. अर्थातच प्रभाकर नाईक याला साईनाथ म्हणत आहेत की हा वाईट होता का,
पण आता मात्र ती वेल निघून गेली. बॅटला चेंडू लागलाय. यावेळेला एक चेंडू 5 धावांची गरज. आता मात्र हृदयाचे ठोके वाढतील. सरसेनापती प्रभाकर नाईक आता इथून मात्र सिद्ध करावं लागेल आपलं अस्तित्व. प्रभाकर नाईक याला कंपल्सरी चेसिंग असा स्पर्धेचा नियम आहे. आमचे मुख्य आयोजक करण भाई पाटील यांनी इथून मला मेसेज दिलाय. तो मेसेज आपल्यापर्यंत मी सांगण्याचं काम केलंय. एक चेंडू 5 धावा. इथे मैदानावरचा हालचालींचा वेग आहे मात्र वाढला जाईल. एक चेंडू 5 धावांची गरज असताना फलंदाज इथे थोडा प्रभाकर नाईक प्रेशर मध्ये आहे. पण असे बरेच सामने त्याने आयुष्यामध्ये पाहिले. त्याला माहिती आहे संकटातून कशा पद्धतीने उभारी घ्यायची आहे. म्हणून तो सरसेनापती आहे प्रभाकर नाईक. हा मायरा 11 कलंबुसरी संघाचा. त्याच्या बाहूमध्ये ताकद आहे. ती ताकद लावावी लागेल. तेवढी ताकद सुनील पाटील याला लावावी लागेल. बघूया रावे की कलंबुसरे. इथे मात्र चेंडू पटल्यानंतर आतल्या दिशेने येतोय. हर्ष 11 भवानी फायटर रावे संघ इथे विजय होतोय. लवकर निर्णय कळवायचा आहे. अर्थातच आवरे संघानं क्षेत्ररक्षण न घेता फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. नाणेफेक जिंकून आणि क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलेला आहे ढोलवी संघाला. धैर्येश्वर ढोलवी हा संघ मैदानाकडे